ही गाडी तर सगळेजणच ओळखत असाल, मुंबई पुणे मुंबई अख्खा पिक्चर याच्यावरती शूट झालाय। ही सगळ्यात विंटेज गाडी आहे, जवळपास 300 किलो हिचं वजन आहे। चालून सुद्धा राजस्थानमध्ये मी बघितलेली, चालवली पण आहे आणि बघितली पण आहे, चालवली दोन्ही। शोभते तुला गाडी? शोभते गाडी, घेऊन टाक। आवाज पण चांगला येतो गाडीचा। नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण महाबळेश्वरमध्ये आहोत आणि या विंटेज शोरूमला किंवा विंटेज माइल्सला आपण आज भेट द्यायला आलेलो आहोत। तुम्ही जर खऱ्या अर्थाने विंटेज गाड्यांचे, विंटेज बाईक्सचे किंवा बाईक लवर असाल तर या इथे नक्की या आणि या विंटेज माइल्सला नक्की भेट द्या। आतमध्ये शूटिंग करण्यासाठी परमिशन आहे, तुम्हाला एक गाईड दिला जातो, तो संपूर्ण बाईक्सचा तुम्हाला हिस्ट्री आणि मेकॅनिझम समजावून सांगतो। त्यानंतर तुम्ही व्हिडिओ काढू शकता किंवा फोटो काढू शकता, पण आतमधल्या ज्या गाड्या तिथे बसू देत नाहीयेत। काही दिवसानंतर त्यांचं ट्रायल बेसिसवरती चालू होईल, त्याचे काहीतरी एक्स्ट्रा चार्जेस घेतील, त्याची आपण बाईक राईड ट्रायल घेऊ शकतो। आणि बाहेरचे सुद्धा काही इथे सुद्धा बाहेर सुद्धा काही बाईक्स ठेवलेले आहेत। सो आता आपण तिथे जाऊया, त्याचे व्हिडिओ काढून मग आतमध्ये जाऊया। इथे पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे विंटेज माइल्सला। मोटरसायकलची सुरुवात कशी झाली याची इथे थोडीशी माहिती दिलेली आहे। ही अशा प्रकारे सायकलपासून मोटरसायकल, इयर वाईज सर्व माहिती दिलेली आहे, 1892 वगैरे। सातशे 56 किलोमीटर गाडी चाललेली आहे। काय बोलतो, 7,500 किलोमीटर। आणि हिचं फक्त टॉप स्पीड किती? 100 ची टॉप स्पीड आहे। राजदूत चालून सुद्धा राजस्थानमध्ये मी बघितलेली, चालवली पण आहे आणि बघितली पण आहे, चालवली दोन्ही। शोभते तुला गाडी? शोभते गाडी, घेऊन टाक। आवाज पण चांगला येतो गाडीचा। पेट्रोल पहिले लोक घासलेटवर पण चालवायची गाडी, फुल दूर सोडायची। बसायला पण कम्फर्टेबल वाटतं, असं काय हे नाही आहे डिफिकल्ट वगैरे, हे काय असं ऑड नाही आहे, मस्त आहे। इथे सुद्धा ही अशी मस्त बनवलेली आहे गाडी। या विंटेज माइल्सच्या बाजूला मागे हे असे हँडीक्राफ्ट आहे, तिथं मातीची काही भांडी आहेत, ते तुम्ही विकत घेऊ शकता। आता वेळ झाले म्हणून हे शॉप सगळे बंद केलेले आहेत। हे अशा प्रकारे लाकडाची खेळणी नाहीत, लाकडाचे घरउपयोगी वस्तू आहेत। आणि इथे पण सुद्धा काही चिनी मातीची वगैरे भांडी आहेत, हे तुम्ही विकत घेऊ शकता। चला मग आतमध्ये जाऊया आणि या विंटेज बाईक्स पाहूया। महाबळेश्वरला आलात की इथे विंटेज माइल्सला या इथे अशा ह्या विंटेज बाईक्स आहेत। तुम्ही जर खरे ट्रू बाईक लवर असाल तर या इथे विजिट करा आणि एक 6 महिन्यात किंवा वर्षभरामध्ये हे लोक नवीन एक यांचं लॉन्च करतात की तुम्ही राईडसुद्धा करू शकता एक ट्रॅक बनवून। आणि इथे बऱ्याचशा जुन्या गाड्या आहेत ज्या आतासुद्धा चालतात, काही गावच्या ठिकाणी कॅलिबर आहे या इथे, एक CD 125 या ज्या डिस्कंटिन्यूड झालेल्या गाड्या आहेत, जर्मन मॉडेल, बजाजचे मॉडेल्स, लुना, हे बघू शकता, हे सगळे बजाजचे मॉडेल्स आहेत। हा चेतक, लहानपणी आपण ॲडव्हर्टाइजमेंट ऐकायचो हमारा बजाज। ही ॲव्हेंजर, आता ॲव्हेंजर झाले। ह्या सगळ्यात ना मोपेड आहेत आणि खास करून ही गाडी बघू शकता या, हे त्यावेळेला टेस्टिंग करत होते की इंजिन कुठे ठेवायचं। तर हे पुढे असं इंजिन आहे, मागे, आणि नंतर मग अशा प्रकारे इंजिन ठेवून मग हे गाड्या अशा बनवल्या गेल्या। ही सगळ्यात विंटेज गाडी आहे, जवळपास 300 किलो हिचं वजन आहे। हिला स्टँडवरती लावायला 2 माणसं लागतात। विक्टर GL TVS ही गाडी माझ्या वडिलांकडे होती, त्याच्यावरतीच म्हणजे त्यांना मी बाईक शिकवली होती।
यामाहा RX 100 हिचं क्रेज तर अजून आहे. मला वाटतं माझी पहिली गाडी होती यामाहा RX 135. ही RX 100 आहे, ती 135 होती. ही गाडी तर सगळेजणच ओळखत असाल. मुंबई पुणे मुंबई अख्खा पिक्चर याच्यावरती शूट झालंय. कायनेटिक. आता जो मार्केटमध्ये SD गाडीचा क्रेज आहे ना, त्यांचा हा जुना मॉडेल आहे 250cc चा. ही आहे जावाची डबल सायलेन्सर बुलेट. गौरव राजे, हॅलो. कसं वाटलं? हा, खूप सुंदर जागा आहे. तशी तर बाईकची आवड होती मला, त्यामुळे इथं आलो. होती ना आहे. हा सॉरी, बाईकची आवड आहे त्यामुळे इथं आलो. एवढा लांब आलो पण बरं वाटलं. म्हणजे मन प्रसन्न झालं. एवढ्या जुन्या जुन्या बाईक्स बघायला मिळाल्या आणि माहिती मिळाली की आता पुढे भविष्यामध्ये इथं त्या बाईक्सवरती राईड करू पण शकतो आपण. सो बरं आहे. म्हणजे फ्युचरमध्ये जर आपण परत इथं आलो तर जी आवडती आपल्याला आवडची बाईक आहे जी आपण त्या टायमाला चालू शकलो नाही ती आता चालू शकतो. आणि जर आता ऑप्शन मिळाला गाडी घ्यायचं तर विंटेज गाडी. विंटेज गाडी घेतली तर आहे ना आपल्याकडे, राजदूत घेणार मी. बेस्ट, सगळ्यात बेस्ट आणि राजदूत. ती 300 kg वाली बुलेट घेणार. हा, मी पण डिझेल वालेच घेणार. फक्त राजदूतच घेणार. एक माणूस मला ठेवावा लागेल तिला हा. डबल स्टँडवर लावायला. दोघं मिळून लावू, दोघं मिळून चालू. जबरदस्त. 300 किलो म्हणजे काय खायची गोष्ट आहे. आमच्याच गाड्या 200 kg आहेत, त्या चालवायला आणि उचलायला भारी पडतात. ठीक आहे. सो आजचा एकंदरीत हा विंटेज माईल्सचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप जबरदस्त असा होता. या विंटेज गाड्या, मगाशी मी जसं बोललो की वडिलांना मी ज्या गाडीवरती शिकवलं होतं ती गाडीसुद्धा इथे आहे. वडिलांची जी गाडी होती ती स्क्रॅपला गेली. सो कॅलिबर आहे, कायनेटिक आहे, लुना आहेत, मोपेड आहेत. या सगळ्या गाड्या बघण्याचा, अनुभवण्याचा एक बोलतात ना की एक चान्स मिळाला, एक संधी मिळाली. सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.